गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता धुलीवंदनही झालं, काल ग्रहणही संपलं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता मी भेंडीची भाजी करते आणि भेंडीची भाजी चिकट होऊ नये ह्यासाठी मी तुम्हाला टिप्स देते. कधीही भेंडीची भाजी करताना झाकण ठेवायचं नाही आणि गॅस हा नेहमी त्याची जी फ्लेम आहे ना ती अगदी कमी स्वरूपात असली पाहिजे. महिनाभर जातं. आता हे एवढंच पीठ राहिलेलं आहे, तर मग आता आम्ही गहू तर वाळत घातले होते, तिथं आणून ठेवलेले वाळले चांगले खूप, काल परवाच घातले होते. आता दळण करावं लागणार आहे. आज तशी कामं राहणार आहे मला दळण करायचं. चला आता आणलं आहे दळण करायला, आता दळण करून घेते. काय करावं आता, दिवस असा दुपारचा दिवस असा भक्कास जातो. आता उन्हाळा आणखीन अजून तर किती ऊन पडायचं आहे, पण आत्ताच मार्च महिन्यामध्ये सकाळी अशी थंडी वाजते आणि दुपारी इतकं गरम होतं ना, घरात बसवत नाही. काय करावं, आणि लाईट त्यातल्या त्यात आता लाईट नाही आहे. आज आहे बुधवार, पण बुधवारची लाईट नाही आहे. तसंच बाहेर बसावं लागतं, निदान तरी हवा तरी सुटते म्हणून बरं आहे. चला घेते आता मग काम करून. मग काय हे दळण भरपूर दिवस जातं मला. 3 किलोचं म्हणजे आदोलीचं दळण करत असते मी. ज्वारी राहते कधी कधी, ज्वारी संपली, ज्वारीचंही करायचं आहे मला दळण. आणि आता गहू येतील, आता आपले गहू कापायला येईन, तर नवीन गहू राहतील. हे आपले जुने मागच्या वर्षीचे गहू आहे. हे खूप कवड्या राहिल्या, मागच्या वेळेस साफ करतासुद्धा नाही आलं. काय करा, नीट वाळले पण नव्हते नीट. मग किती काही दिवस असे वाळत घातले ते खळ्यावर. आता यावेळेस चांगलं कडक होऊ नये, त्याच्यामुळं काय मला असं वाटतं मागच्या वेळेस पाऊस होता का काय माहिती, आणि वारं पण असं चहूबाजूने नाही, त्याच्यामुळे उधळता पण येत नव्हते गहू. हे अशा कावड्या आहे, बाकी काही नाही. बरंच मग साफ करून आहे ना, एवढ्याच कावड्या राहिलेल्या आहे. म्हणजे मग नंतर बरेच वेळा 2दा-3दा गहू टाकले होते उन्हामध्ये, आणि मग उधळत पण होतं. त्याच्यामुळं काय हे कवड्या एवढ्या राहिलेल्या नाही आहे, हे तर खूप होत्या. आता हे मी पुन्हा काय केलं, उन्हात घातले होते. आता दळूनसुद्धा मी काय करते, उन्हात पुन्हा घालते आणि मग दळायला देते. मस्त असं बारीक पीठ येतं ना. आणि आपलं काही घरची गिरणी नाही, आपलं कसं गिरणीवाल्याकडं दळून आणायचं आपल्याला. त्याच्यामुळे मग असं चांगलं काय ऊन द्यावं लागतं. काहीच नाही आहे बघा, खडे नाही काही नाही. चला आता घेते दळण करून. हे एवढं अजून हे निवडायचे, ताट आणलेलं आहे, ताटात निवडते. आणि हे नंतरचे आता हे गहू याच्यामध्ये जे पडलेले हे चाळणीने चाळून घेते. अरे बापरे, खूप वर आहे, मला आहे ना खुर्ची आणावं लागण. आणि हे बेलाचे पानं तोडायचे खाली आहे, पण एवढे हे नाही, तुटलेले आहेत. तर बाकीचे वरचे आहे ना, त्याच्यासाठी आता मला आहे ना उभं राहायला खुर्ची आणावं लागणार आहे. आणि बेलाचे पानं तोडायचे आहे. तरी हात पुराणा, पाणी जास्त झालंय त्याच्यामुळे पिवळे झाले का काय नाही, ते सारखं चालू राहतं. तसं आहे आता चैत्राची पालवी फुटणार म्हटल्यानंतर हे पडणारच. एकाला तर घेऊन जाते खुर्ची आहे ना, पिवळे हिरवे दोन्ही आहे. आणि इथं ना मस्तपैकी फळ आलेलं आहे, दाखवते बघा. हे बघा, हे असं फ्रूट आलेलं आहे. या बेलाचं फळ म्हणते याला. आकाला दिले तोडून. इथं एकच सापडलं बेलाचं. हे बहुतेक गूळ टाकूनच खातात बरं का, मी अजून काढलेलं नाही आहे. हे कधी म्हणजे ना एवढे चांगलं आलेलंच नाही आहे जेव्हा पिकलं तेव्हा, त्याच्यामुळं मग ते तोडायचा प्रश्न कधी आला नाही. तर आता दिसतं एक, आता बघूया छान झालं का मग मस्त पाहू आता गूळ वगैरे टाकून कसं लागतं खायला, बघूया. आंब्याला कैऱ्या येऊ राहिलेल्या आहे, छोटे दिसतं. ही बघा किती मस्तपैकी कृष्णकमळ फुललेलं आहे. आणि लहानपणी आम्ही कसं समजायचं, हे कसं करायचं कृष्णकमळाचं, हे जे आहेत हे सर्व कडेचे हे कौरव आहेत
आणि हे जे दिसतात ना 5 दल हे पांडव आहेत आणि हा जो मधला आहे हा कृष्ण आहे. तर बघा किती सुंदर असं फुललेलं आहे. आकासोबत मी आली होती. तिला शंकराच्या मंदिरामध्ये ना पूजा करायची होती. तर ती मला म्हणाली चल माझ्यासोबत. तर मग मी आले तिच्यासोबत. प्रथम मग आम्ही इथं आपले ग्रामदेव श्री हनुमान यांच्या दर्शनाला सोबत. मग आता राम सीता लक्ष्मण यांचे दर्शन झालं आणि विठुमाऊलीचं. तर चला आता आपण जाऊया. चला आता आपल्या पाय पडून झालेले आहे आणि आपण जाणार आहे शंकराच्या मंदिरात. चला आता आपण जाणार आहोत. दिसत पण नाही मंदिरात. चला आता. हां ती उघडल्यासारखं वाटतच नाही ना. चला आता आपण आलेलो आहोत शंकराच्या मंदिरामध्ये आणि अक्काला पूजा करायची म्हणून आलेली आहे. तिच्यासोबत मी आलेली आहे. ताईने जो संकल्प केला आहे तो संकल्प मांडण्यासाठी आली होती आणि ह्यानंतर मग तिचं पोथी वगैरे वाचन सुरू होईल. तर त्याच्या अगोदर जी पूजा असते ना तर ती पूजा करायला आलं होतं. आणि मग त्यानंतर मग तिने पंचामृतने अभिषेक करून आणि त्याच्यानंतर बेलाची पानं आणि बाकीचं काही गंध फुलं वगैरे जे आहेत ते वाहून तिने तो संकल्प तिथं पूर्ण केला. अक्काला पूजा करायची होती म्हणून आले मी तिच्यासोबत आले. चला जायचं ना. चला आमची झाली आता पूजा. आता मी चाललेलो आहोत. चल काका आले इकडं. आता आता काका येथील पाया पडू. आता पोथी वगैरे वाचायची. त्याच्या अगोदर कसं हे जे आता बहिणीकडे गेली होती ना बाळंतीणबाईकडं तर मग ते विटाळ्याच्या ज्या बांगड्या त्या काढून नवीन भराव्या लागतात म्हणून त्या बांगड्या भरण्यासाठी आम्ही आलो होतो बांगड्यावाल्याच्या दुकानात. चांगले असते तर पाहा ना. नाही नाही असंच आहे हे काय हे मोठे सांगितलं. आता अख्खा बांगड्या भरून घेते. फकतच ते खडे पडतील आहे की नाही. स भाजी खड्यांचे हे की छान आहे पण हे मस्त आहे छान. याचा तेल आहे कलर ना. नाही आकाश आकाश आता ना असेच निघलं. आता काय करावं नवीन निघू राहिलं तर तसेच निळ्या कमी वाटत. काय डझन आहे अक्का? 100 रुपये डझन. 100 वाटतं. अक्काने आता या भरले 100 रुपये डझन आहे. एक बांगडी 8-8.5 रुपये. वावराने मग आता ती वावरात म्हटल्यानंतर उडणारच ना. ते आता सगळी धुळच येते. म्हटलं बायका आधी बसायची काही करायला. हा संगत राहायची साची ना. आता हिच्यासोबत मी राहते पण मी नाही बांगड्या भरल्या. म्हटलं जाऊ द्या ताईडा. चला झाल्या आहे बांगड्या भरून अक्काच्या. आता जायचंय घरी. अक्काला स्वयंपाक काय करायचा असं. अगं पोळ्या केल्या भाजी करायची वाटाणा सोलून ठेवलाय. हा ना. भाजी राहिली. चला मस्त बांगड्या छान. आता आलोय गावात बांगड्या छान. इकडं पण आहे इकडं पण. मी आता कंगन पाहते.
मी सहज बघितलं तर आका म्हणते आता घे तुला पण. नाही चांगलं नाही. हां छान डिझाईन आहे मस्त. घालून पाहते सध्या पुन्हा उतरावंच लागणार आहे कारण हे काचेच आहे. तिथं सहज जात आहे. याच्यापेक्षा बारीक नाही का? याच्यापेक्षा बारीक कशाला? हे काय माफीने चला कलर आहे तशा अशा पण पद्धतीच्या नाही राहू द्या कारण मी घरी उतरवणार आहे ते काचेच्या बांगड्या कामात नाही व्हायच्या. याच बांगड्या ना साडी घातली ना चालू मग घालता येते. हां बांगड्या आहे ना मग चला चालले घरी. आता पूजा करायला जवळजवळ आम्हाला अर्धा तास लागला आणि त्याच्यानंतर बांगड्या भरण्यात ते 15-20 मिनटं लागली. तर म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास गेलाच. म्हणजे घरातून आम्ही 10 वाजता निघालो होतो म्हणजे 11:30 जवळजवळ 11:30 वाजले होते. चल बघू आता बांगड्या दाखव एकदा. मग आता काय करते आता बांगड्यांमध्ये हेच राहतं ती जास्त डिझाईन कमी डिझाईन. कंगन तर नाही घालत तू मग काय करावं मी घेतले असे कंगन. चला आता घरी जाऊन स्वयंपाक करावं लागेल. म्हणजे माझ्या चपात्या राहिल्या आणि आकाची भाजी राहिली. आता इथून गेल्यानंतर स्वयंपाक होईल नंतर जेवण होईल. तसं तर रोज मी 10लाच जेवत असते पण चला तसं बाहेर निघालं म्हणजे मग उशीर होतच. तर आजचं तुम्हाला व्लॉग कसं वाटलं जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.